जगातली सर्वात मोठी मोटिवेशन काय आहे? ती कोणती गोष्ट आहे जी तुला प्रत्येक क्षणी पुढे ढकलते, जी तुला वारंवार आठवण करून देते की असंच रिकामं बसून चालणार नाही, काहीतरी कर? ती कोणती गोष्ट आहे जी आपल्यातल्या शक्तीला जागं करतं? शेवटी सर्वात मोठं मोटिवेशन काय आहे? पैसा, नाव, फेम, ब्रेकअप? नाही, यापैकी काहीच नाही. जगातलं सर्वात मोठं मोटिवेशन म्हणजे तुझी परिस्थिती, तुझी सिच्युएशन, तुझ्या कुटुंबाची सिच्युएशन. ही अशी गोष्ट आहे जी तुला जे करायला लावू शकते ते जगातलं कुठलंच पॉवर करू शकत नाही. कधी वाटतं असेल ना, हे घ्यावं, पण पैशाच्या कमतरतेमुळे इच्छा मारावी लागते. कधी वाटतं असेल हे खावं, पण पैसे नसल्यामुळे तोंड वळवावं लागतं. सोशल मीडियावर बघितलेली स्वप्न जेव्हा आपल्या रिअल लाईफमध्ये बघतो तेव्हा वाटतं आपल्याकडे काहीच नाही. कधी वाटतं कुठेतरी फिरायला जावं, पण बाईकच नाही, आणि असेल तर पेट्रोलसाठी पैसे नाहीत. दिवसभर कमावतो त्यापेक्षा खर्च जास्त होतो. रात्री शांत झोप येत नाही. झोपायच्या आधी टेन्शन, माझं काय होणार, काही होईल की नाही. तुझे आई बाबा रक्ताचं पाणी करून काम करत असतात, तेही फक्त इतक्याच पैशासाठी ज्यात तुम्ही फक्त जगू शकता. ते किती सहन करत असतील फक्त तुमच्यासाठी. कधी त्यांचा मेंदू थकत असेल, डोळे थकत असतील, शरीर थकत असेल, तरीही ते काम करत असतात. का? कारण परिस्थिती त्यांच्याकडून ते करून घेत असते. मान्य कर, कधी एखाद्या कार्यक्रमात, समारंभात, पार्टीत गेलास, तिथे काही लोकांना फार मानसन्मान मिळतो. मग मनात येतं, काश हे सगळं मला मिळालं असतं. सगळे चांगले कपडे घालून आले आहेत आणि फक्त तूच तिथे वाईट दिसतोस. तेव्हा आतून आग लागते ना, बास, आता बदलायचं, हे जीवन नकोय आता. लोक तुला गंभीरपणे घेत नाहीत, तुझी किंमत करत नाहीत, आणि ही गोष्ट तुला आतून खात राहते. लोक तुझी किंमत तेव्हाच करतील जेव्हा तुझ्याकडे पैसा असेल, नाव असेल. आणि नाव कशाने मिळतं? कामाने. काम असं करा की नाव होईल, आणि नाव असं करा की ऐकूनच काम मिळेल. कोणी तुला कमी लेखलं, तुला तुझी अवकात दाखवली, मजाक केला, तुला इग्नोर केलं, तर त्यांची नावं लिहून ठेव. आणि तेव्हा जो राग येतो ना, तो राग, तो एनर्जी वापर तुझं आयुष्य बदलण्यासाठी. तू फार लकेस जर तुझ्याकडे काहीच नाही, कारण आता तुझ्याकडे गमावण्यासाठी काही नाही, फक्त जिंकण्यासाठी सर्व काही आहे. दुनिया त्या लोकांना मानते जे शून्यातून शिखर गाठतात. म्हणून लकी आहेस तू. आता तू काहीही करू शकतोस, खूप मोठं बनू शकतोस. वेळ बदलायचा असेल तर स्वतः बदल, आणि जर स्वतः बदलायचं नसेल तर वेळ बदलण्याची धमक ठेव. मजबुरीला दोष देऊ नकोस. प्रत्येक परिस्थितीत चालायला शिक. आपला संघर्ष दुसऱ्यांशी नाही, तो स्वतःशीच आहे, आणि आपण स्वतःलाच हरवायचं आहे. जगणं अवघड आहे, पण आत्मविश्वास आपल्यातच भरायचा आहे. कठीण वेळ प्रत्येकावर येते, पण काही लोक तेजस्वी होतात आणि काही तुटून जातात. माझी ओळखच वेगळी आहे. दुःखांमध्येही हसण्याची सवय आहे. आणि शेवटी फक्त एकच गोष्ट सांगायची आहे, ज्याच्यापासून कोणालाही अपेक्षा नसते तेच लोक इतिहास घडवतात. म्हणून शांततेत मेहनत करत राहा, कारण मेहनतीचा आवाज एक दिवस जग ऐकणारच. लक्षात ठेवा, हा बदल एका दिवसात होणार नाही, पण एके दिवशी नक्की होईल.